हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू भाग्यवंशी व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छान असाल. बघा, आपण कितीही प्रयत्न केला ना रोजची कामं वेळेवर पूर्ण करण्याचा, तरी काही ना काही चालूच असतं. आता या कपड्यांच्या घड्या करून घेऊया. ठीक आहे, काय करायचंय आपल्याला? हा, ये डिंके टिका. हा कोणाचा ड्रेस आहे? हा कोणाचा ड्रेस आहे? तक्षूचा ड्रेस आहे. तक्षू डान्स करून दाखव बाबू. तक्षू डान्स करून दाखवेल मम्माला. हेड, शोल्डर, knees and toes, knees and toes. Head, shoulder, knees and toes, knees and toes. Eyes and हे बघ, हा करेक्ट. Eyes and ears and mouth and nose. Head, shoulder, knees and toes, knees and toes. Ting 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 ting. Yeah, very good. अजून once more. Johnny बोला. stand हो. हाँ. Johnny. Yes, Papa. Eating sugar. असं करना. Eating sugar. No, Papa. No, Papa. Telling lies. No, Papa. Open your mouth. Ha. करा. Yes. तक्षूसोबत थोडा प्ले टाईम आणि माझी ही ड्युटी सुरूच. इकडे हे कपडे फोल्डिंगचं कामही. मग काय, सगळे कपडे फोल्ड करून व्यवस्थित वॉर्डरोबमध्ये ठेवून घेतलेत. एक काम कंप्लीट. पण घरातली कामं ना, एक संपतं तर दुसरं रेडीच असतं. आता घर आवरून झालं आहे, सो जस्ट वेटिंग फॉर अर्नू. ती घरात आली की घर अजून जास्त बोलायला लागतं. गप्पा, मस्ती आणि तिच्या स्कूल अपडेट्स. तयारच राहायचं. वॉर्डरोब ओपन करताच तक्षूला खजिना मिळाल्यासारखं होतं. दीदी, कम. आता या ठिकाणी आरूची येण्याची वेळ झालेली आहे आणि आम्ही रोज सारखंच असं विंडोमध्ये येऊन उभं राहिलोत. ही जी येलो कलरची बस आहे ती अर्नूची स्कूल बस आहे. अर्नूची स्कूलहून घरी येण्याच्या टायमिंगमध्ये मी आणि तक्षू असंच रोज विंडोतून ती उतरल्यापासून तर घरी येईपर्यंत तिच्याकडे पाहत असतो आणि तक्षू तिला आवाज देण्याचाही प्रयत्न करतो. अर्नू त्याला दिसली की तिच्याकडे जाण्याची तो वाट पाहत असतो. या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकतात की अर्नू आपल्याला दिसत आहे. जेव्हा तिच्या घरात येण्याची वेळ होते तेव्हा हाऊस तक्षू पायऱ्यांवर बसून राहतो आणि तिला भॉ करतो. यावेळेस तक्षूला पेशन्सच नव्हते. जेव्हा ती आली, तक्षू तिच्या समोर जाऊन उभा राहिला. हल्ली रोजच याचं हेच काम असतं की तिची टिफिन बॅग घ्यायची आणि एकतर किचनमध्ये जाऊ द्यायची, नाहीतर असंच कुठेतरी ठेवून यायची. तू ये आत, तो बरोबर ये. डॉगी, बॅग. अगं मला खूप भूक लागली, काहीतरी दे ना, मी तोपर्यंत फ्रेश होऊन येते. बरं ठीक आहे, चालेल. मी तुला काहीतरी बनवून देते, तोपर्यंत मी तक्षुला झोपवून देते. ओके बेटा? ओके. चला चल ना गो. समोरच्या घरातच एक डॉगी असं त्याचं नाव घेऊन आम्ही लवकर त्याला झोपवतो. मुलांचं कसं असतं, रोज स्कूलमधून आल्यानंतर त्यांना काहीतरी खायचंच असतं नवीन. सो आज मी आरूसाठी बनवणार आहे पायनॅपल चीज चेरी स्टिक. चला तर मी तुमच्यासोबत शेअर करते. ही रेसिपी मी माझ्या फ्रेंडकडे टेस्ट केलेली आणि मला खूप आवडली, म्हणून मीही बनवली. तुम्हाला हव्या तशा पद्धतीने तुम्ही याचे पीस करू शकता, छोटे मोठे.
ही चीज आहे आणि ह्या चीजचे सुद्धा तुम्हाला अगदी छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे. या सर्व इन्ग्रेडियंट्सचं कॉम्बिनेशन पाहून आपल्याला असं वाटणार नाही की याची टेस्ट खूपच छान येणार आहे. याची टेस्ट अप्रतिम आहे. खूप छान टेस्ट येते. असं वाटतं की सारखं बनवून खावं. तुम्ही घरी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. खूप टेस्टी आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुम्हाला याची टेस्ट कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. तसं पाहायला गेलं तर ही जी रेसिपी आहे, हे जी मी स्टिक तयार करून ठेवत आहे ते आईस बोलमध्ये ठेवायचं, जेणेकरून त्या बोलमध्ये आईस घेऊन जर आपण हे स्टिक त्यावर ठेवलेत ना तर ते मेल्ट होत नाही. चीज यात ॲड असल्यामुळे ते मेल्ट होतं आणि खाली पडतं. तर ते तसं होऊ नये म्हणून याला आईस बोलमध्ये ठेवलं जातं. पण या ठिकाणी मी आईस बोलचा यूज केलेला नाही, कारण की पावसाळ्याचं थंड वातावरण असल्यामुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. आता ही पायनॅपल चीज आणि चेरी स्टिक रेसिपी रेडी आहे. वाव वा. आता आरूलाच विचारूया की याची टेस्ट कशी आलेली आहे. तिने खूप दिवसानंतर ट्राय केलेली आहे. जेव्हा पहिले ट्राय केली होती तेव्हा ती थोडी लहान होती. तिला लक्षातही नसेल की याची टेस्ट कशी आहे. या ठिकाणी आरू विसरली होती की ही स्टिक कशी खायची आहे ते, म्हणून मी ही स्टिक तिला ट्राय करून दाखवली. मी तिला दाखवल्यानंतरही तिच्या लक्षात आलं नाही. या रेसिपीची ना असलेले जे पायनॅपल चेरी आणि चीज आहे ना ते एकसाथच तोंडात टाकलं तरच याची टेस्ट खूप छान येते. तुम्ही जर चेरी, चीज आणि पायनॅपल सेपरेट करून खाल्लं तर त्याची मजा येणार नाही. चल कर फिनिश लवकर. हा जास्त वेळ टीव्ही पाहत नको बसूस. आता आम्ही बाहेर पडलो आहे ते एका खास कारणासाठी. ते कारण म्हणजे स्टेशनरी शॉपिंग. तर चला जाऊया तिकडेच. प्रिया आणि मला आम्हा दोघांनाही स्टेशनरी आयटम्स घ्यायचे होते, म्हणून आम्ही दोघेही निघालो. आणि अचानक थोडा थोडा पाऊस सुरू झाला, म्हणून आम्ही बिल्डिंगच्याच खाली एका बेंचवर बसून घेतलं. थोड्या वेळानंतर पाऊस थांबताच आम्ही शॉपकडे वळलो आणि तिथे बसलेले जे बाबा होते ते बाबांना खूप क्युरिओसिटी होती की तक्षूला मी खाली का नाही सोडलं खेळण्यासाठी रिशूसारखं. मग मी त्यांना म्हणाले जर तक्षूला मी खाली उतरवलं असतं ना तर मग तो रिटर्न सायकलीमध्येच बसला नसता, त्याला फक्त इथंच खेळावंसं वाटलं असतं. त्याच्यामुळे मी त्याला सायकलीच्या बाहेर काढलंच नाही. आमच्या ऐवजी तर ह्या चिल्ल्या पाल्यांची शॉपिंग सुरू झाली. ही कार किती कार, ही वस्तू किती वस्तू. इकडे आरू आणि प्रियाचं चाललेलं हे पाऊच घ्यायचं की ते पाऊच घ्यायचं. जेवढी एक्साइटमेंट आरूची स्टेशनरी आयटमसाठी असते तेवढीच एक्साइटमेंट माझीही असते. मीही खूप एक्सायटेड असते ह्या वस्तू घ्यायला. या ठिकाणी तक्षू आणि रिशूचा फुल ऑन टाइमपास चालू आहे. आरूचे आता सगळे स्टेशनरी आयटम्स घेऊन झालेले आहेत, म्हणून आता घरी जाण्यासाठी निघालो. प्रत्येकाला कुठे ना कुठे काहीतरी चेंजेस करावेसे वाटतात, म्हणून ह्या दोघी चिल्ल्या पाल्यांना त्यांच्या सायकली चेंज करण्यामध्ये खूप मजा येते. आज आरूची स्टेशनरी आयटम्सची शॉपिंग खूप अर्जंटली करावी लागली. का तर हे तुम्हाला अरुणू सांगेल. काय झालं ना की अचानक स्कूलचा मेसेज आला की तुम्हाला एक्झामचे रूल्स फॉलो करावे लागतील. तर काय ना आम्हाला सांगितलं होतं की ट्रान्सपरंट पॅड, ट्रान्सपरंट पाऊच आणायला. मीन्स कसं आहे ना काही मुलं आहे ना
चिटिंग करतात, तर म्हणून त्यांनी असं सांगितलं होतं. आणि मग आम्ही काही पेन्स पण आणलेले होते, इरेझर, पेन्सिल्स. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग केलेली आहे. तर पहिले तर मी घेतलेलं आहे हे पाऊच, जे ट्रान्सपरंट आहे आणि हे खूपच छान आहे. याची क्वालिटी पण खूप मस्त आहे. आणि हे ट्रान्सपरंट पाऊच ना खूप नेसेसरी होतं तुझ्या स्कूलमध्ये. त्या पाऊच मध्ये ना त्यांनी एक फोम दिलेला आहे. हे बघा, हे या प्रकारचं असं ट्रान्सपरंट पाऊच आहे. याची क्वालिटी खूपच छान आहे, म्हणून आम्ही ही पाऊच घेतलेला आहे. याने घेतले हे पेन्स दाखव. आणि सोबत त्याच्यासोबत एक एक्स्ट्रा ब्लॅक पेन पण घेतला आणि 2 पेन्सिल सुद्धा घेतलेले आहेत. ऍक्च्युली आरूने या पेनचं पाऊचच घेतलं, कारण की तिचे जेवढे पण आता सब्जेक्ट आहेत ते तिला इश्यू नको व्हायला की हा पेन तो पेन, म्हणून हा एकच पेन राहू दिला आणि त्याचं हे पाऊच घेऊन घेतलं. आणि सोबत एक ब्लॅक पेन सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर आरूने घेतलाय हे Eraser. छोटस इरेझर. ओपन कर गं. खरं तर तिथे ना खूप मोठे इरेझर्स होते, हे एकच होतं छोटे इरेझर, म्हणून हेच घेतलं. आणि हे इरेझर फ्रोझनचं आहे. हे खूपच छान क्वालिटीचं इरेझर, बघा खूपच क्यूट पण आहे, बघा खूपच छान आहे. अरे बाबा ते नाही ते नाही. बरं थांब थांब, मम्मा देते ना, मम्मा देते ना. काढू नको हा. ह्या 2 पेन्सिल्स तिला प्रियाने दिलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये थोडं बाहेर पडायला मिळालं, त्यामुळे मला आज खूप छान वाटलंय. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कॉमेंट करून सांगा. बाय. प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल.